हॅलो, हाय, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. गावाकडील वातावरण आणि छान अशी घरगुती सिंपलशी बिर्याणी, म्हणजेच मसाले कमी आणि छान अशी बिर्याणी आपली तयार झालेली आहे, बघू शकता. आणि यांची रिॲक्शन बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. अर्धा किलो मटण घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि पावशर म्हणजे वजनीप्रमाणे 250 ग्रॅम दही घेतलेलं आहे बघा. पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये खडा मसाला, जिरे, तमालपत्री, दालचिनी आणि स्टार फूल आणि मसाला वेलदोडा आणि विलायची घालून ना छान असं परतून घेतलं. त्याच्यामध्येच कांदा घातला. कांदाही छान असा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ वापरले आहे. मीठ वापरून छान असा कांदा भाजून घ्यायचा आहे बघा. आणि आमच्या पप्पांना ना जास्त मसाले आवडत नाहीत, त्यामुळे त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं की कमी मसाल्याचं बनव बिर्याणी. आणि पाहता क्षणी बिर्याणी ही संपलेली आहे. त्याच्यामध्ये बघा आलं, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट वहिनीने करून दिलेली होती, कारण की केलेली नव्हती. गावाकडे कसं आपण जसं करतो त्या पद्धतीने गावाकडे काही करून ठेवत नाहीत. ज्या वेळेला करायचं त्याच वेळेला पेस्ट झटपट अशी बनवतात. मग मी कांदा भाजेपर्यंत वहिनींना बोलले, वहिनी जरा आलं लसणाची पेस्ट करून द्या. वहिनीने आलं लसणाची पेस्ट केली. त्याचबरोबर ते टॅमॅटोही चिरून दिले. तेही मस्त असे, टॅमॅटो जास्त वापरले नाही, 2च टॅमॅटो वापरले आहेत. टॅमॅटो छान असे थोडे गीर झाले की त्याच्यामध्येच मी जे मॅरिनेट केलेलं दही आहे ना, चिकन आहे ना, दह्यामध्ये ते घातलेलं आहे बघा. छान असं त्याच्यामध्ये आपण ज्या पद्धतीने मॅरिनेट करतो त्या पद्धतीने केलं नाही, कारण की पप्पांना विश्वास नाही की मी त्याच्यामध्ये काय काय घालीन. त्यामुळे मी ज्यावेळी मॅरिनेट करत होते त्यावेळी पप्पा तिथंच उभा होते, त्यामुळे मी त्याला आलं लसूण तीन काही लावलं नाही. आणि पप्पा गेल्यानंतर ना ह्याच्यामध्ये आम्ही कांद्यामध्येच आलं लसणाची पेस्ट घातली बघा. आणि छान असं परतून घ्यायचं. 1-5 मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये घरगुती आपली लाल तिखट चटणी असते ना, ती वापरलेली आहे 2 चमचे, 1 चमचा काश्मीरी तिखट. आणि तोपर्यंतच बहिणीच्या मुलग्याने आणून दिला हा म्हणजे बिर्याणी मसाला, तोही घातला आणि तेलामध्ये छान असं शिजवून घेतलं. त्याच्यामध्ये वहिनीने तोपर्यंत तांदूळही धुवून दिले. त्याच्यामध्येच कोथिंबीरही घातली बघा. आणि आपले तांदूळ हे काही कोणते बिर्याणीचे ते नाही आहेत, सिंपल असे आपले तांदूळ आहेत हे, जे आमचे पप्पा रेग्युलर घरामध्ये खातात ना, तेच तांदूळ आहेत. त्याचीच बिर्याणी आणि खूप छान झाली होती, चवीला अप्रतिम झाली होती बघा. आणि छान असं तांदूळ मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण, जेणेकरून त्या मसाले आहेत ते सर्व चिकनला लागावे. गरम पाणी ओतलं आहे बघा. तांदूळ एक अर्धा तास भिजत घातले होते, म्हणजे आम्ही धुवून त्यांना अर्धा तास झाला होता. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी कमी ओतलं आहे बघा. आणि तूप ह्याच्यामध्ये वापरत नाही आहे, कारण की पप्पांना आवडत नाही बघा. आता थोडेसे पाणी आणि ओतून घेते आणि त्याच्यामध्ये अर्धा लिंबू अर्धाच पिळत आहे बघा. त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे छान असा. आणि त्याच्यावरती झाकण देऊन ना, वाफ बाहेर येऊ नये म्हणून थोडंसं डिस्क्यामध्ये पाणी घेऊन शिजवून घ्यायचं आहे बघा. तुम्ही बघू शकताय किती छान असा आपला बिर्याणी भात तयार झालेला आहे. रेसिपी आवडली तर जाता चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि चॅनलला भेट दिला नसेल तर नक्की एक भेट द्या. श्री स्वामी.